समोरच्याला समजून सांगूनही ती व्यक्ती समजून घेत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथं वेळ वाया घालवायचा नाही. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की. खूप सोपं असतं कुणावर प्रेम करणं, पण खूप अवघड असतं ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहीत असूनसुद्धा तिच्यावर प्रेम करणं. ठेच तर लागतच राहील, ती सहन करायची हिंमत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असतेच असं नाही. आपल्याकडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो. ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो कायम तेच लोक आपल्याला विसरून जात असतात. जो फरक औषधानं पडत नाही तोच फरक 10 मिनिटं त्यांच्याशी बोलल्यानं पडतो. तीच खरी आपली माणसं असतात. कोणीतरी विचारलं, या जगात तुझं असं स्वतःचं कोण आहे? कोणीतरी विचारलं, या जगात तुझं असं स्वतःचं कोण आहे? मी हसून सांगितलं, वेळ जर चांगली असेल तर सगळे आपलेच असतात, नाहीतर कोणीच नसतं. पापण्या ओलावल्या शब्द भांबावले, मनातल्या मनात सारे क्षण हिंकळले आणि मी पुन्हा इथवर आले तुझ्या ओढीने. अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम हा रेड सिग्नलसारखा असतो. थोडा वेळ वाट बघितली की तो हिरवा होत असतो. परीक्षा असते ती संयमाची. स्वतःमध्ये बदल करण्याची एवढी क्षमता पाहिजे. मग तो बदल आपल्यासाठी कितीही त्रासदायक असला तरी तो करता आला पाहिजे. कुणीतरी पुढं गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. कुणीतरी कुणाबद्दल तरी काहीतरी सांगतंय म्हणून खरं मानू नका. स्वतः माहिती घ्या, खात्री करा, मगच निर्णय घ्या. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. माणूस 2 पद्धतीनं जिंकतो, एकतर स्वतःच्या हिमतीनं किंवा इतरांच्या पुढे पुढे करून मागं करून. पण असं कुणाच्या मागं पुढं करून माणूस जेव्हा जिंकतो तेव्हा त्यात स्वाभिमान नसतो आणि स्वाभिमानाशिवाय जिंकणं ही त्या माणसाची सर्वात मोठी हार असते. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. वेळ कितीही बदलली तरी चालेल, पण तू मात्र कधीही बदलू नकोस. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देतं. राजकारणातील मित्र, चित्रपटातील चित्र, नाटकातील पात्र हे कधीही खरं नसतं. खरं असतात ते फक्त आपले जिवलग आणि सच्चे मित्र. बोलणं बंद केल्यानं कोणाला विसरता येत नाही. प्रेम करणाऱ्या, हृदयात असणाऱ्या जिवलग व्यक्तीला आपण जगापासून लपवू शकतो, पण मनात येणाऱ्या आठवणीपासून नाही. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. अश्रूंना वजन नसतं, पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जातं. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं. आज आहे उद्या नाही असं त्यात कधीच नसतं. एकमेकांच्या प्रेमाचं फुलपाखरू प्रेमात कधीही इकडं तिकडं उडून जात नसतं, कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं. स्पर्श मैत्रीचा. भेटून निघाल्यावर हातात हात घेतलेला हात सोडता सुटत नाही, कारण माहीत असतं पुन्हा भेट होईपर्यंत तो स्पर्श पुन्हा भेटणार नाही.